यांच्या 8 पैकी 6 मागण्या या मराठा आरक्षण उपसमितीने अर्थातच राज्य सरकारने स्वीकारल्यात। त्यानंतर जरांगे यांनी आपल्या पाठीराख्यांना उद्देशून तुमच्या ताकदीवर जिंकलो अशी विजयी घोषणा दिली। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातून लिंबू पाणी घेऊन जरांगेंनी आपलं 5 दिवसांचं उपोषण सोडलं। त्यानंतर त्यांनी सर्व मराठा आंदोलकांना मुंबई सोडण्याचे आदेश दिले। राज्य सरकार लवकरच आरक्षणाचा जीआर काढणार असल्याची ही बातमी सर्वात पहिल्यांदा एबीपी माझाने दाखवली होती आणि त्या बातमीवर आज शिक्कामोर्तब झालं। मनोज जरांगेंनी केलेल्या मागण्यांनुसार हैदराबाद गॅझेटियर तातडीने लागू करण्यात येणार आहे, तर सातारा गॅझेटियर मधल्या त्रुटी दूर करून 15 दिवसात जीआर काढण्याचं आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलं। पण मराठा आणि कुणबी एकच आहेत ही जरांगेंची प्रमुख मागणी होती आणि त्या मागणीचा जीआर काढण्यासाठी राज्य सरकारकडून 2 महिन्यांचा कालावधी मागून घेण्यात आला। ही सारी घडामोड जरांगेंच्या आंदोलनाला आलेलं मोठं यश म्हणावं लागेल। त्याचवेळी जरांगेंनी उपोषण मागे घेतल्यानं आंदोलकांनी व्यापलेली मुंबई आता पूर्वपदावर येणार आहे।